आरोपीच्या वकिलांनी जो अर्ज केलेला होता त्याच्यावर त्यांचा युक्तिवाद झाला होता. तुमचं काय म्हणणं म्हणून पुढची तारीख दिली? आरोपीच्या वकिलांतर्फे आज रोजी युक्तिवाद करण्यात आला. आज आम्ही मूळ फिर्यादीतर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे. आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी. कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे. 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल. तपासी अधिकारी यांचं देखील म्हणणं येईल, सरकारी वकिलांचं म्हणणं येईल. थोडक्यात सर्व पक्षकारांचं, फिर्यादी आणि आरोपी आणि सरकारी वकील यांचं म्हणणं मांडून त्याच्यानंतर फायनल काय जे युक्तिवाद होऊन पुढचे आदेश होतील. 27 एप्रिल पर्यंत आता तरी कुठल्या प्रकारचं इंटरिम प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अरेस्ट करू शकतात. कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाही. अटक करू शकतात? हो, करू शकतात. सर्टिफिकेट सादर केलं आहे तसं काय नाही. कोर्टात काही नाही, दस्तऐवज सादर केलेला आहे, तो युक्तिवाद केलेला आहे. पण त्या संदर्भात माझ्याकडे कुठलं कागदपत्र नसल्यामुळे आता मी काही सांगू शकत नाही. परंतु कोर्टाने आता शोकॉज नोटीस काढलेली आहे. मूळ फिर्यादी आणि तपासी अधिकारी यांचं म्हणणं ऐकूनच पुढचा काय असेल तो आदेश होण्यात येईल. आज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड यांच्या समोर ॲप्लिकंटचा अर्ज निघाला होता. त्यामध्ये अंतरिम जामिनाच्या अर्जावर आज सुनवाई झालेली आहे. अंतिम सुनवाई ही सरकार पक्षाचा आणि मूळ फिर्यादीचा जेव्हा जबाब येईल तेव्हा होत असते. पण आजची अंतरिम सुनवाई जी झाली त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवादामध्ये मुद्दे मांडलेले आहेत. आणि आज आश्चर्यकारकरित्या SITचे वकील, सरकारी वकील म्हणजे थोडक्यात, आणि मूळ फिर्यादीचे वकील हे सुद्धा हजर झाले. त्यामुळे कायद्याने जी रिक्वायरमेंट होती विरुद्ध पक्षांच्या पण त्यांना नोटिसा काढण्याची, ती गरज राहिली नाही. कारण ते सुमोटो हजर झाले आणि त्यांना या गोष्टीचं नॉलेज झालं की प्रोसिडिंग चालू आहे. याच्यामध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते. आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, ती जी बाधा आहे, पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते. जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो, असे काही निवाडे आहेत. त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला. मूळ फिर्यादी महोदया यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये त्या हिंदू असल्याचं म्हटलं आहे आणि असे काही आरोप नाही आहे की काही जातीवाचक असतील किंवा काय. त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्टचा मुद्दा एक क्लिअर केला आहे. बाकीचे जे आरोप होते ते त्या फिर्यादवरूनच असं दिसतंय की मुख्य आरोपी म्हणजे मेल पर्सन आणि विक्टीम यांची मैत्री होती वगैरे असं फिर्यादीतच लिहिलेलं आहे. त्यामुळे आता दुपारनंतर मेहरबान न्यायालय काय ऑर्डर करेल किंवा काय ते बघूया. आता 1 तास परत इथं बोलू हे अपेक्षित आहे का? 299 बद्दल मी एक कायदेशीर युक्तिवाद केला आहे. मी त्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे दिलेत आणि मला असं वाटतं की एक घटनात्मक बेंचचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा जो खूप प्रसिद्ध आहे रामलाल मोदीचा, त्याचा मी एक बेस घेतला होता. आणि माझं म्हणणं हे आहे की आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही आहे, असा अर्थ नाही काढता येत. त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेची असते. त्यामुळे असं तर काही नाही आहे फिर्यादमध्ये की बाबा कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या किंवा फिर्यादी महोदयांच्या दुखवायच्या म्हणून असं बोलले, असं नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या गोष्टीला खूप जास्त धार्मिक रंग खरंच देऊ नका. बस. नाही, मी त्याबद्दल नाही बोललो जास्त, कारण मला नाही वाटत की आत्ता त्या स्टेजला मी एका सन्माननीय महिलेसोबत झालेला जो काही प्रकार असेल, खरा खोटा मला माहीत नाही, त्यालाही मी राजकारणाकडे न्यावं. त्यामुळे फिर्यादी असो की आरोपी असो, मी त्यांच्या सगळ्यांची डिग्निटी आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो.
पण जो आरोप आहे की जे ट्रेनिंग दिलं गेलं त्या पीडित फिर्यादी महिलांना एका विशिष्ट धर्माचं आचरण करण्याचं असा आरोप फिर्यादमध्ये असे मुळीच काही आरोप नाही आहेत. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं धर्माचं वगैरे वगैरे या सगळ्या बाह्य चर्चा आहेत. फिर्यादमध्ये असा एक म्हणजे विस्पर सुद्धा नाहीये.